नाशिकमधील पंचवटी येथे गोदा घाटावर अनेक बाभळीची झाडं आहेत। या परिसरातील झाडांवर अनेक दिवसांपासून लिंबू मिरचीसह टाचण्या लावलेल्या होत्या। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून या झाडांची लिंबू मिरची आणि टाचण्यांपासून सुटका करण्यात आली आहे। या परिसरातील अनेक झाडं या काळ्या जादूला बळी पडले आहेत। तसेच गोदावरी नदीच्या अमरधाम स्मशानभूमी परिसरातील ही बाभळीची झाडं त्यामुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। मित्रांनो, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही सर्व सहकारी इथे आलेलो आहोत। कारण दर अमावस्येला ह्या झाडाच्या इथे अंधश्रद्धेच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्यांनी भीती निर्माण होते, अंधश्रद्धा निर्माण होते आणि दहशत पसरवली जाते, त्या सगळ्या अज्ञानमूलक अंधश्रद्धायुक्त गोष्टी ह्या झाडाला टांगलेल्या आहेत। आणि तुम्हाला सहज दिसत असेल की काहींनी फोटो लावलेले आहेत। स्वतःच्या ज्या काही इच्छा असेल किंवा एखाद्याला जारण मारण करणी कवटा जादूटोणा करायचा असेल तर त्याचा फोटो किंवा त्याचं नाव घेऊन या पद्धतीने इथे ठोकल्या जातात आणि त्या पद्धतीने इथे सगळीकडे दर अमावस्येला हे प्रकार चालतात। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वैज्ञानिक सत्यावर ठामपणे असं सांगू इच्छिते की हा निखालसपणे अंधश्रद्धा आहे। ह्याच्यामुळे कुठलीही भीती दहशत कुठल्याही सर्वसामान्य माणसाने मनामध्ये घेऊ नये। रोजचं जे लिंबू असतं, जे आपल्या रोजच्या जेवणात आणि जीवनात असतं, ज्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, जे आपल्याला क जीवनसत्व देतं, त्याचा पण इथे उपयोग केला जातो। त्याच्यानंतर माझ्या हातामध्ये असलेली भुसा भरलेली बाहुली किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या हातामध्ये भुसा भरलेली ज्या बाहुल्या आहेत त्याच्यामध्ये भुसा भरलेला आहे। प्रत्यक्षामध्ये अज्ञानाने आणि अंधश्रद्धेमुळे आपल्या अंधश्रद्धेचा भुसा आपल्या डोक्यात भरलेला असतो आणि म्हणूनच आपण ह्या भुसा भरलेल्या बाहुल्यांची दहशत घेतो। प्रत्यक्षामध्ये हे विकत मिळतं सगळीकडे आणि याच्यामध्ये भुसा आणि काळा कापड आहे। दुसरी महत्त्वाची अंधश्रद्धा की काळा रंग हा अपशकुनी असतो। प्रत्यक्षामध्ये असा कुठलाही रंग अपशकुनी नसतो आणि दहशत, अंधश्रद्धा आणि भीती निर्माण करण्याचे सगळे प्रतीक आहेत। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला ठामपणे विरोध करते, नव्हे तर ते पूर्णपणे असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गाडून टाकते आणि लोकांच्या मनातली अज्ञानमूलक अंधश्रद्धेयुक्त भीती दूर करते। जादूटोणा किंवा करणीसारखे अनेक प्रकार होत असल्याचं हे झाडं उदाहरण बनत आहेत। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी लिंबू मिरचीसह टाचण्यातून या झाडांची सुटका करण्यासाठी पुढाकार घेतला आहे।